प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवून जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल, जास्तीत जास्त देवाचा सुसमाचार केला जाईल. म्हणून प्रियजनांनो प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलो तुमच्यासाठी आणि स्तोत्रसहिता याचा 104 आहे आणि त्यातलं देवाचं वचन आहे सुंदरसं. देव आपल्या निर्मात्याची काळजी घेतो. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा तू हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा माझ्या देवा तू परम थोर आहेस व तू मान व महिमा यांनी मानवित केलेला आहे व तू पोषकाप्रमाणे प्रकाश करणारा करतोस व कलिकाप्रमाणे आवश्यक विस्तार करतोस. परमेश्वर हा महान आहे आणि परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून हे माझ्या जीवा परमेश्वराचा तू धन्यवाद कर. दावीद राजाने जसं परमेश्वराचा धन्यवाद दिला, परमेश्वर प्रिय करून आपण देखील रोज देवाला धन्यवाद दिला पाहिजे. मान महिमा आणि मंडित आहेस व तू पोषकाप्रमाणे प्रकाश धारण करतोस व क कथनाप्रमाणे आकाशाचा विस्तार करतोस. कसा करतोस? आकाशाचा विस्तार. आकाशाचा विस्तार परमेश्वर कशाकडून? कथनाप्रमाणे म्हणजे अनंत महिमा. म्हणून तो स्तोत्रसंहिता 103 मध्ये परमेश्वर म्हणतो, पूर्व पश्चिमपासून जितकं दूर आहे तितकं मी तुझे पाप तुझ्यापासून दूर केले. जसं आकाश आणि पृथ्वी हे एकमेकांना समेट होऊ शकत नाही, तसं तुमचे पाप तुमचे दोष परमेश्वराने तुमच्यापासून दूर केले. म्हणून परमेश्वराचा काय केला पाहिजे? तुम्ही धन्यवाद केला पाहिजे. परमेश्वराचा जय जयकार केला पाहिजे. तो परमेश्वर काल आज युगाने एकसारखा आहे. येशू त्यावेळेस देखील चमत्कार करत होता, आज देखील करतो. येशूने त्यावेळेस देखील महान महान मिरेकल केलं, आज देखील करतो. तो युगानुयुग प्रिय झाला, तो कधीही बदलत नाही. म्हणून रोज परमेश्वराला आपण धन्यवाद देऊन परमेश्वराच्या प्रार्थनेचा टाईम केला पाहिजे आणि प्रार्थनेचा टाईम तुम्ही अटेंड केला पाहिजे. जी काय तुमची वेळ तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ आणि त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, देव तुमच्यामध्ये येणार आणि देवाचा आत्मा ज्यावेळेस उतरताना वचन सांगतं, जिथं कुठं देवाचा आत्मा तिथं पूर्ण मोकळीकता आहे. ती मोकळीकता देव आज प्रियजनांनो तुम्हाला द्यावा. तो देव काल आज युगानुयुग एकसारखा. मी तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार. आज येशू तुम्हाला स्पर्श करणार, तुम्हाला आरोग्य देणार. पण प्लीज सर्वांनी यशोदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून हा मोठा व्हिडिओ करणार आहे सर्वांसाठी केला आहे. आणि रोज देवाला धन्यवाद द्या. तुमची परिस्थिती काय असो, तो बदलणारा देव सर्वश्रेष्ठ आहे, तो बदलणार. म्हणून देवाला धन्यवाद. पवित्र देवा ईश्वराच्या मी प्रार्थना करतो, जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर बाप्पा. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गुणाचा अर्थ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. ज्याचं डोकं दुखतं डोकं बरं वैशिष्ट्यात नाव, कॅन्सर नीक विषयात, थायरॉइड नीक विषयात, ब्लड प्रेशर शुगरच्या आत्मे नीक विषयात, सैतानी बंधनातून मोकळे वैशिष्ट्यात. ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद रिसीव्ह करतो, ज्याला गाडी नाही त्याला गाडीचा आशीर्वाद स्वीकारतो. ज्याचं डोकं दुखतं डोकं बरं वैशिष्ट्यात, हृदयरोग बरं हो, किडन्या बऱ्या वैशिष्ट्यात, कॅन्सर नीक विषयात ना, थायरॉइड नीक विषयात, गरिबीचे श्राप नीक विषयात, त्याच्या हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो. 2 व्हीलर 3 व्हीलर गाडीचा आशीर्वाद यांना रिसीव्ह करतो.